ते ऐकलं का? अधीराने फरमान काढलंय की गेलो तर आपण चौघांनी एकत्र जायचं, नाहीतर कुणीच नाही जायचं. तुम्ही बोला ना जरा अधीराशी. आपल्यामुळे त्यांचा हनीमून कॉम्प्रोमाइज नको व्हायला. हाय गाईज. हाय. मग ठरलं ना तुमचं? काय कसली? अरे आपण चौघांनी एकत्र हनीमून ट्रिपला जाण्याची तयारी. मला काय वाटतं आदिरा, तुम्ही दोघं जा हनीमूनला. कुठे जायला आवडेल सांग मला? स्वित्झर्लंड का सिंगापूर का जॉर्जिया का व्हिएतनाम? तू म्हणशील तिथे, तू म्हणशील तिथलं बुकिंग मी तुला करून द्यायला तयार. हा, तू एक काम कर, हवं तर यांची मदत घे. या तुला कुठे जायचं त्याचं बुकिंग करायला मदत करून देतील, किंवा आपल्या ऑफिसचं ट्रॅव्हल डेस्क आहेच ना, तू सांगशील तिथे मी तुमच्या दोघांचं बुकिंग करून देईल. मला महाराष्ट्रात जायचंय. अरे अरे काय रे, मी ऑलरेडी तुला विला दाखवलंय. असं काय बोलतोस? हे बघ सगळं ठरलेलं आहे. ओके, इट्स जस्ट दॅट मला एकटीला जायचं नाही. एकटी कशी जाशील वेडाबाई? तुझ्या नवऱ्याबरोबरच जाशील ना. डोंट ॲक्ट स्मार्ट विथ मी. पिंट्या दादा, आपलं सगळं बोलणं झालंय की नाही? हे बघ, आपण सगळ्यांनी जायचं, आपण चौघांनी जायचं हनीमून ट्रिपला. अरे पण का? का म्हणजे काय? मला सांग, तू हनीमूनला जाणार तरी आहेस का? हा, आता रे जाईन कधीतरी. कधी? बघू ना, जाऊ पुढे कधीतरी. पुढे कधी? पुढच्या वर्षी जाईन. वाव, लग्न आत्ता झालंय आणि तुम्ही पुढच्या वर्षी जाणार आहे हनीमूनला. वा. हे बघ आदिरा, सध्या ऑफिस मध्ये खूप काम. आय नो आणि ती नेहमीच असतात. कामं तुला ऑफिस मधली नेहमी असतात. पण तू हनीमूनला जाणार नाहीयेस हे मला 100% माहितीये. आणि तुझ्यामुळे नंदुताई पण जाणार नाहीये. तो चुपचाप मला काही न सांगता तुम्ही यायचं. ओके? आपण आदिरा, खूप पास पास इनफ. मी हनीमूनला येणार नाहीये अँड दॅट्स फायनल. इथे ऑफिस मध्ये मरणाची काम आहेत मला. मी कुठलाही मीटिंग पोस्टपोन करू शकत नाही. उगाच माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवून वाटेल ते माझ्याकडे कबूल करून घेऊ नकोस. आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकलं, पण आता नाही. आणि मला का यायचं नाही त्याचं कारण मी तुला सांगितलं. मला नाही वाटत याच्यापेक्षा जास्त क्लॅरिफिकेशन द्यायची मला गरज आहे. हा विषय माझ्यासाठी संपला. मम्मा, नाही कळत आहे मला तू काय बोलतेस ते. अगं, त्यांना जे करायचं ते करू देत. आपण आपलं काम करत राहायचं. काम? तुला चांगलंच माहितीये मला काम करायचं किती कंटाळा येत होते. मी नाही करणार आहे गाईज. अगं, तसं काम नाही ग. हुश. मम्मा, पण जे चाललंय ते चालू द्यायचं. चालू देत. म्हणजे अधीरा जे काही करते ना तिला करू द्यायचं. उलट आपण जास्त खत पाणी घालायचं त्याला. पण आपलं नाव कुठेही गोवता कामा नये. आपण अगदी सेफ खेळायचं. मम्मा, नको, तू तुझ्या डोक्याला जास्त ताण देऊ नको. मी आहे ना, तू फक्त मी सांगते तेवढं कर. बाकीचं सगळं मी बघते. अधीराचं जे चाललंय ते तसंच चालू दे. ओके मम्मा. हा आनंद बोल रे. समर, तू मला भोसलेंशी बोलायला सांगितलं होतंस, सो मी आज त्यांना फोन केला होता. गुड. काय म्हणाले? एक काम कर, प्रायमरी मीटिंग करून ठेव. नाही, मी तेच सांगायला फोन केलाय तुला की भोसलेंनी मीटिंग कॅन्सल केली आहे. का? एवढंच नाही, म्हणजे भोसलेंनीच नाही तर अजून 1-2 क्लायंटच्या मीटिंग सुद्धा पोस्टपोन झाल्या आहेत. पण का? त्यांना आपल्याशी मीटिंग करण्याआधी इंटरनली काहीतरी डिस्कशन्स करायचे, त्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. अरे मग हे आधी नाही का बघता आलं? आपण ही डील कॅन्सल करूया का समर? नाही, असं पटकन घाई करू नकोस. हे बघ, आपण बिझनेस त्यांच्याबरोबरच करूया. शेवटी मराठी माणूस आहे. थोडा वेळ देऊया त्यांना. ठीक आहे, बघतो काय होते. ठीक आहे, चल बाय. हा, पिंट्या दादा, काय ग? हे बघ, मी तुला आता परत सांगते. ही ट्रिप माझ्यासाठी खरंच खूप सिरियस आहे. ओके? आणि
तू या आठवड्यात काही कामं घ्यायची नाहीये, तू ऑफिसला जायचं नाही, तू आमच्या बरोबर हनीमून ट्रिपला यायचं. ओके, पटकन बुकिंग करून टाकते मी. नाही हो नाही हो हो हो. नाही, मी तुझ्या सांगण्यावरनं तुझ्या हट्टापायी लग्न केलं ना, अजून काय काय करू मी आदिरा? मग आता लग्न केलंस ना, मग हनीमून ट्रिपला जायला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, शक्य नाही. असं का करतोस पिंट्या दादा? केव्हापासून रिक्वेस्ट करते मी तुला कळत नाही का ही ट्रिप माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? ही ट्रिप आपल्या सगळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे ते? आदिरा बाळा, तू जा ना, तू आणि रोहन तुम्ही दोघं जा, मी हवं तर सगळं बुकिंग करतो तुमचं. रो व्हॉट, आपण सगळंच कॅन्सल करूया. ओके, मी आणि रो आम्ही दोघेही नाही जाणार आहोत. मी आत्ताच रोला फोन करते. ओके, आणि त्याला कळवते. नाही, नाही, नो नो नो. हॅलो रो, ऐक ना, आपण दोघेही हनीमूनला नाही जात आहोत, कारण पिंट्या दादा इज नॉट रेडी. त्याला इतक्यांदा रिक्वेस्ट करून सुद्धा त्याला नाही जायचंय. आणि या सगळ्याला पिंट्या दादा रिस्पॉन्सिबल आहे, कारण त्याला ना फॅमिलीपेक्षा ऑफिस आणि त्याचं काम इम्पॉर्टंट आहे. अधीरा, लिसन. आनंद दादा, अर्जंटली मला आता भेटायला ये. असं का केलं तुम्ही? काय केलं मी? अहो तुम्ही सरळ नाही म्हणालात तिला. कशासाठी? आणि ते ते त्या ट्रिपसाठी. काय चाललं तुमचं? ट्रिप ट्रिप ट्रिप? माझं कुठे काय चाललंय? तुम्ही माझ्यावर का चिडताय? तो विषय कोणी काढला? हे बघा, त्या हनीमूनचा विषय अधिराने काढला होता, मी नाही. आणि मुळात त्यातनं तिचं काही चुकलेलंही नाहीये. 4 चौघांसारखं त्या बिचारीने तिचं हनीमून प्लॅन केलं आणि तिने तुम्हाला हनीमून बद्दल विचारलं, बरं का, मी नाही. आता मान्य आहे ना, नाही जायचंय तुम्हाला, पण समोरच्याला सांगण्याची एक पद्धत असते. हे असं एक घाव 2 तुकडे करायची काही गरज नसते. काय का आदिरा, एवढं अर्जंटली बोलून घेतलंस? काय काय प्रॉब्लेम आहे? ओके ना सगळं? हो, ओके. मला सांग, पिंट्या दादाचं या आठवड्यातलं काय स्केड्यूल आहे? म्हणजे हाऊ इज ही प्लेस्ड? खूप महत्वाची अर्जंट अशी काही कामं आहेत, भयानक वर्कलोड आहे, की ही इज काइंड ऑफ फ्री? पण तू हे सगळं का विचारतेस? म्हणजे तुझं काही काम आहे का त्याच्याकडे? नाही ना, ऍक्च्युली मी हनीमून ट्रिप प्लॅन करतेय चौघांसाठी. म्हणजे पिंट्या दादा, नंदुताई, मी आणि रो. क्या बात आहे यार, जबरदस्त आयडिया ही. ए पण काय ना, हनीमून वगैरे 4-5 दिवसानंतर बोर होता. म्हणजे काही कळत नाही काय करायचं, कोणाशी काय बोलायचं. मला तर एवढं बोर झालं होतं, मला असं वाटत होतं पटकन निघावं इथून आणि मित्रांबरोबर जावं, मजा करावी, फिरावं. बोर होतं यार हनीमून वगैरे. ओके ओके, वेट, होल्ड युअर हॉर्सेस. होतं ना बोर? दिस इज टू मच. ओके, मला नाही बोर होत.